श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र विषय जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहात संक्षिप्त श्री गुरुचरित्र सप्तशती किंवा गुरुचरित्र सार कसे करावे. जर तुमच्याकडे वेळ नसेल, तुमची परिस्थिती जुळत नसेल, तरीही श्री स्वामी समर्थांची कृपा कशी मिळवायची, हे सगळं आज आपण सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. पुण्यतिथी सप्ताहाचे महत्त्व. स्वामी भक्तांनो, पुण्यतिथी म्हणजे फक्त एक दिवस नाही, तर तो एक आध्यात्मिक शक्तीचा काळ असतो. या आध्यात्मिक शक्तीच्या काळात केलेली प्रार्थना लवकरच फलदायी होते, मन शांत होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. श्री गुरुचरित्र वाचन या काळात केल्यास विशेष आपल्याला पुण्य मिळते. संक्षिप्त गुरुचरित्र सप्तशती म्हणजे काय? पूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नसेल तर गुरुचरित्र सार रूपात वाचन म्हणजेच सप्तशती, जसे की निवडक अध्याय, निवडक ओव्या, मंत्र यांचे संकलन. यामुळे आपल्याला वाचायला वेळ कमी लागतो, पण पुण्य मात्र पूर्णच मिळते. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग पारायण कसे सुरू करावे? सकाळी लवकर उठा, स्नान करून स्वच्छ कपडे घाला, देवघरात दिवा लावा, श्री दत्त किंवा श्री स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवा आणि मनामध्ये संकल्प करा, हे गुरुदेव दत्त, हे स्वामी, मी श्रद्धेने हे पारायण पूर्ण करेन. तुम्हाला सांगते मांडणी कशी करावी. पुस्तकाची योग्य मांडणी खूप महत्त्वाची आहे. स्वच्छ पाट किंवा आसन घ्या. त्यावरती लाल किंवा पिवळा कपडा ठेवा. त्यावर गुरुचरित्र ग्रंथ ठेवा. समोर फुले, अगरबत्ती आणि दिवा ठेवा. लक्षात ठेवा, ग्रंथ हा देवा समान आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेलच की ग्रंथ हलवावा का? हा खूपच कॉमन प्रश्न आहे. शक्यतो पारायण चालू असताना ग्रंथ अजिबात हलवू नये. पण जर गरज असेल तर ग्रंथाला नमस्कार करून आशीर्वाद घेऊनच हलवा आणि त्या ग्रंथाला स्वच्छ ठिकाणी ठेवा. आपल्या मनातला भाव हा खूप महत्त्वाचा आहे बरं का. तुमच्याकडे वेळ नसेल तर काय करावे? जर पूर्ण पारायण शक्य नसेल तर तुम्ही हे करा. दिगंबरा दिगंबरा नामस्मरण जप करा किंवा स्वामी नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ 11 मिनिटे ध्यान करा. फक्त मनापासून म्हणा, स्वामी, माझ्याकडून जितके शक्य आहे तेवढे करत आहे. स्वामी भाव पाहतात, श्रद्धा पाहतात. नियम कोणते पाळायचे? पारायण करताना खोटे अजिबात बोलू नका. वाईट विचार मनातले टाळा. साधे अन्न खा आणि ब्रह्मचर्य पाळा. अनुभव आणि श्रद्धा. अनेक भक्तांना अडचणी दूर झाल्या. हे केल्यापासून मनोकामना पूर्ण झाल्या, कारण
स्वामींवरती त्यांचा अतूट विश्वास आहे. शेवटी एवढंच सांगते मैत्रिणींनो, तुमच्याकडे वेळ असो वा नसो, फक्त स्वामी समर्थांचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्यासोबतच आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुढे आपण थोडीशी माहिती पाहू याच मुद्द्यावरती. किमान कोणती सेवा करावी ही स्क्रिप्ट पहिल्या व्हिडिओपेक्षा म्हणजेच थोडीशी माहिती वेगळी आहे, त्यामुळे यात तुम्ही जाणून घ्या. यात आपण घरगुती अडचणी, महिलांसाठी सुलभ पद्धती, लहान मुलं असतील तर काय करावं, कामामध्ये व्यस्त असणाऱ्यांसाठी उपाय, संकल्प टिकवण्याचे मार्ग आणि अंतर्मनाची तयारी यावरती आपण भर देणार आहोत. पुण्यतिथी सप्ताह म्हणजे फक्त उत्सव नाही तर आत्मशुद्धीची आपल्या संधी आहे. मैत्रिणींनो, आपण बऱ्याचदा असा विचार करतो की माझ्याकडे वेळ नाही, घरची कामं आहेत, मुलं आहेत, तब्येत बरी नाही, मी पारायण कसं करणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराजांना बाहेरून दिखावा नको असतो. त्यांना अंतःकरणाची प्रामाणिकता हवी असते, आतून श्रद्धा हवी असते, विश्वास हवा असतो आणि मनातून भक्ती हवी असते. पुण्यतिथी सप्ताह म्हणजे स्वतःला शांत करण्याचा काळ, मनातील भीती, चिंता कमी करण्याची वेळ, घरात सात्विकता आणण्याचा सुंदर अवसर. अनेकदा भक्तांकडून विचारलं जातं, माझ्याकडे पूर्ण ग्रंथ नाही, मी काय करू, माझं घर लहान आहे, मांडणी कशी करू, मध्ये उठावं लागलं तर आणि मासिक पाळी असेल तर काय करावं. आज या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी आपण समजून घेणार आहोत. पारायणाची खरी सुरुवात मनापासून होते. गुरुचरित्र हातामध्ये घेण्याआधी मनाची तयारी आपल्या असायला हवी. राग कमी करा, कोणाबद्दल कटुता ठेवू नका, शक्यतो वादविवाद टाळा, 3 दिवस आधीची तयारी करा, देवघर स्वच्छ करा, वाचनासाठी जागा एकच ठरवा, वेगवेगळी बदलू नका. मोबाईल सायलेंट ठेवा. संकल्प कसा करावा सोप्या शब्दात सांगते. स्वामी, माझ्याकडून जितकं शक्य आहे तितकं मी श्रद्धेने करेन. ही प्रार्थना खूप प्रभावी ठरते. माझ्या चुका तुम्ही स्वामी सर्व काही माफ करा. संक्षिप्त सप्तशती. गुरुचरित्र सार कोणासाठी उत्तम आहे, हे कोणासाठी योग्य आहे. नोकरदार, महिला असं नाही, बाळ सांभाळणारे आई, वयोवृद्ध, तब्येत नाजूक असलेले विद्यार्थी. संक्षिप्त वाचनाचे प्रकार आपण पाहू. कोणीही वाचू शकतात. संक्षिप्त वाचनाचे प्रकार. पर्याय पहिला, सकाळी 20 मिनिटे वाचा, संध्याकाळी 20 मिनिटे. पर्याय दुसरा, फक्त निवडक अध्याय, आरती, ओव्या, नामजप वाचा. पर्याय तिसरा, फक्त 11 माळा श्री स्वामी समर्थ म्हणा. महत्त्वाची गोष्ट, कमी वाचलं तरी चालेल पण मनापासून वाचा. मांडणी पद्धतीने कशी करावी. मैत्रिणींनो, अनेक जणींना वाटतं माझ्याकडे मोठं देवघर नाही, मी काय करू. तर सत्य एक सांगते, मोठी मांडणी आवश्यक नाही. साधी मांडणी करा. स्वच्छ टेबल पाट ठेवा, स्वच्छ रुमाल, ओढणी ठेवा, ग्रंथ किंवा फोटो समोर ठेवा, त्यासमोर एक दिवा लावा, लोट्यामध्ये पाणी घ्या. लहान घर असेल, बेडजवळ छोटासा कोपरा जरी असेल, खिडकीजवळ स्वच्छ जागा असेल, मुलं असतील तरी ग्रंथ उंचवर ठेवा.
दिवा समोर सुरक्षित ठेवा. काम करताना वाचनानंतर ग्रंथ कपड्याने झाका. लाल कापड अतिउत्तम किंवा पिवळा ही प्रॅक्टिकल पद्धत टिकाऊ आहे. ग्रंथ हलवावा का? सत्य काय? हा खूप मोठा गैरसमज आहे. ग्रंथ हलवावा तर दोष लागतो. खरी गोष्ट भावना महत्त्वाची आहे, भीती नाही. कधी हलवू शकता? मुलांच्या सुरक्षिततेसाठी, साफसफाईसाठी, अचानक पाहुणे आल्यास, घरात जागेची अडचण. कसे हलवावे? तर अगोदर नमस्कार करा, स्वामींना क्षमा मागा, म्हणा स्वच्छ कपड्यात गुंडाळा. लक्षात ठेवा, ग्रंथ देव आहे, पण स्वामी दयाळू आहेत. ते परिस्थिती समजतात. महिलांसाठी महत्त्वाच्या सूचना. हा भाग खूप जणींसाठी महत्त्वाचा आहे. जर मासिक पाळी आली तर गिल्ट घेऊ नका. त्या दिवसांत तुम्ही फक्त नामस्मरण करा आणि आरती ऐका लांब बसून. मनात प्रार्थना करा. जर तब्येत बिघडली तर पलंगावर बसून वाचा किंवा ऑडिओ ऐका. बाळ रडत असेल तर आधी बाळ सांभाळा, नंतर वाचा. श्री स्वामी समर्थांना काय हवं आहे? तुमचा प्रेमभाव. जर काही शक्य नसेल तर ही छोटीशी सेवा तुम्ही करा. जर खरंच तुमच्याकडे वेळ नाही, तब्येत नाही, मानसिक ताण आहे, तर तुम्ही हे करा. 11 वेळा रोज श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. एक छोटासा दिवा लावा. पाण्याचा तांब्या ठेवा. 5 मिनिटं शांत बसा. झोपताना स्वामी, आज मी थकले आहे, पण माझं मन तुमच्याशी जोडलेलं आहे. ही प्रार्थना खूपच शक्तिशाली आहे. सप्ताह संपल्यावर काय करावे? पारायण पूर्ण झाल्यावर श्री स्वामी समर्थांचे आभार माना. साधा नैवेद्य दाखवा. कुटुंबासोबत प्रसाद वाटा. संकल्प पूर्ण झाल्यावर गुरुवारी दान करा. एखाद्याला मदत करा आणि झाडाला पाणी घाला. कारण खरी सेवा म्हणजे स्वामी समर्थांचे तत्त्व जीवनात आणणे. शेवटी भक्ती म्हणजे प्रेम, भीती नाही. मैत्रिणींनो, आजचा सर्वात महत्त्वाचा संदेश सांगते. गुरुचरित्र करताना भीती ठेवू नका. नियमांपेक्षा भाव खूप महत्त्वाचा आहे. श्री स्वामी समर्थ तुमची परिस्थिती जाणतात. तुम्ही जिथे आहात, जशा आहात, तशाच स्वामींना प्रिय आहात. मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला हाईप करा, जॉईन बटनावरती क्लिक करा. धन्यवाद.